बैठकीमध्ये आपण निर्धार केला की आपण आत्ताचे जे विद्यमान लोकप्रतिनिधी आहेत त्या लोकप्रतिनिधींशी दोन हात करायचे आणि दोन हात करत असताना आपण पुरी ताकद लावून ही निवडणूक जी आहे ती एक लढाई समजून जिंकायची। काही अशी नतद्रष्ट मंडळी होती की ज्यांनी त्या काळामध्ये सुद्धा बाबांनी ज्यावेळेस उद्वेगानं असेल त्यांच्या असणाऱ्या काही गैरसमजुतीतून असेल त्यांनी अर्ज भरला त्यावेळेस सुद्धा त्यांना असं वाटत होतं की आता दिवाळीच्या अगोदर फटाके फोडूया का। पण मी माझ्या मुलाखतीमध्ये सांगितलं होतं की आमचं घरातलं असणारं भांडण आहे, आमचं असणारं पेल्यातलं हे वादळ आहे, बघता बघता ते शमेल। तुम्ही तुमचे फटाके जे आहेत ते फटाके आम्हाला द्या, कारण का 23 तारखेला आम्हाला तुमचा पराभव झाल्यानंतर हे फटाके फोडायचे। आणि निश्चित तुम्हाला सांगतो की बाबांचं आणि माझं जे हँड अँड आय कोऑर्डिनेशन होतं, मला खात्री होती, माझ्या मनामध्ये मला माहित होतं की एक तरुण नेता आहे, उदयनमुख नेता आहे, उद्याच्या काळामध्ये असणारं हे जे असणारं नेतृत्वाचं परीख जे आहे ते काही निवडक तरुणांच्या हातामध्ये जे असेल त्यामध्ये बाबा असणार आहे आणि म्हणून ते निश्चित समयोचित अशा पद्धतीचा निर्णय घेतील। मी माझ्या पक्षश्रेष्ठींचं सुद्धा, आदरणीय देवेंद्रजींचं, आदरणीय चंद्रशेखरजी बावनकुळे साहेबांचं, आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांचं, आदरणीय अजितदादांचं अंतःकरणपूर्वक आभार मानतो की त्यांनी शिराळा विधानसभा मतदारसंघामध्ये होऊ घातलेली ही जी असणारी जी बेकी होती ती एकीमध्ये रूपांतरित केली आणि ती एकीमध्ये ज्या दिवशी रूपांतरित केली त्या दिवशीच खऱ्या अर्थानं या निवडणुकीचा निकाल लागलेला आहे। बरोबर का पोरांनो? आणि 4 तारखेला आता इथं आपले पुणेकर आहे, पुणे म्हणजे काय आहे तुम्ही शिकलाय पुण्यात, पुणे म्हणजे विद्येचं माहेरघर। म्हणजे माझे मार्गदर्शक म्हणजे ज्यांच्याबरोबर मी फार काळ काम केलं ते पतंगराव कदम साहेब म्हणायचे, अरे सत्यजित सदाशिव पेठेमध्ये एक दगड मारलास तर तो 4-5 विद्वानांना लागतो, अशी विद्वत्ता प्रचूर मंडळी या पुण्यामध्ये आहेत। किंवा जर तुम्हाला कुठलं प्रॉडक्ट लॉन्च करायचं असेल तर ते प्रॉडक्ट तुम्ही कुठल्याही देशातल्या किंवा जगातल्या बाजारपेठेत लॉन्च करू नका, ते पुण्यामध्ये लॉन्च करा, कारण का जगातलं सगळ्यात चोखंदळ पब्लिक जर कुठं असेल तर ते पुण्यामध्ये आहे, हे लक्षात घ्या। आणि म्हणून पुण्यामध्ये आज आपण सगळेजण एकत्रित आलेलो आहोत। मी बाबा त्यावेळेस सुद्धा 4 तारखेला ज्यावेळेस माघारीच्या संदर्भातला निर्णय बाबांनी घेतला, माणसं अर्ज भरताना ही शक्ती प्रदर्शन करतात। एकमेव हे उमेदवार असे होते की ज्यांनी अर्ज माघारी घेताना शक्ती प्रदर्शन केलं होतं। मला वाटते महाराष्ट्राच्या 288 मतदारसंघातले बाबा हे एकमेव उमेदवार असतात। आणि त्या दिवशी त्यांनी सांगितलं की मी सत्यजित देशमुखांचा धाकटा भाऊ आहे, या निवडणुकीमध्ये निर्णायक अशा पद्धतीची विजयश्री खेचून आणण्यासाठी, कैलासवासी शिवराव देशमुख साहेबांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आणि देशमुख साहेबांचं असणारं जे स्वप्न, या मतदारसंघातल्या असणाऱ्या तमाम देशमुख साहेबांच्यावर प्रेम करणाऱ्या सहकाऱ्यांचं जे स्वप्न आहे ते स्वप्न साकारण्यासाठी आमदार सत्यजित शिवराव देशमुख म्हणून सन्माननीय सत्यजित देशमुखांना एक पद मिळण्यासाठी मी भाऊंच्या पेक्षा 2 पावलं पुढे असेल। आणि मला खात्री आहे बाबांचे पूज्य पिताश्री आदरणीय नानासाहेब माडकांच्या बरोबर मी खूप जवळून काम केलेलं आहे, बोले तसा चाले अशा पद्धतीचं त्यांचं व्यक्तिमत्व होतं। कधीही त्यांनी आड पडदा ठेवून कुणाशी दोस्ती पण केली नाही, दुश्मनी पण केली नाही, जे आहे ते रोग बाय ठोक। मला ज्यावेळेस त्यांनी सांगितलं 2004ला मला मदत करता येत नाही, मला एका खोलीत बोलवलं, सांगितलं माझे काही अपरिहार्य कारण आहेत, मला थांबायला लागते, आम्ही सुद्धा गोड मानलं। आणि नंतरच्या काळामध्ये काल चक्र कसं फिरलं बघा, 99ला आपण इलेक्शन लढलो त्यावेळेस माझ्या असणाऱ्या निवडणुकीचं सारथ्य हे आदरणीय सम्राट बाबांचे पिताश्री सन्माननीय नानासाहेब महाडिक करत होते। आज माझ्या बरोबरचे माझे असणारे सहकारी म्हणून तुम्ही ह्या निवडणुकीचे चालक होणार आहात आणि तुम्ही उद्याच्या काळात निश्चितपणे या निवडणुकीचे जे आपलं यश आहे त्या यशाचे सुद्धा निश्चितपणे योग्य पद्धतीचे भागीदार होणार आहात। आणि म्हणून तुम्हाला सगळ्यांना या कार्यक्रमाच्या निमित्तानं पुण्यामध्ये मला सांगायचंय की आपण सगळे मंडळी आज इथं पुण्यामध्ये आलेलो। मगाशी बाबा, आदरणीय पृथ्वीभैया, सन्माननीय विकास काका, ही सगळी मंडळी बोलली। मला आपल्या सगळ्यांना या निमित्तानं सांगावंसं वाटतं
काहीतरी विजन घेऊन, काहीतरी डायमेन्शन्स घेऊन, काहीतरी प्रोग्राम घेऊन कुठल्याही राजकीय नेत्यानं राजकारणामध्ये यावं, अन्यथा त्याने येऊ नये. राजकारणामध्ये झटपट तुम्ही पद मिळवू शकत नाही, झटपट तुम्हाला मान सन्मान मिळत नाही. हिथं खपायला लागतं, हिथं झिजायला लागतं. जशी देवाच्या समोरची जी समिधा असते का नाही, त्यातली जी वात असते का नाही, ती वात अशी अलगत अलगत त्याची ज्योत प्रज्वलित करीत असते. तशा पद्धतीनं तुम्हाला सातत्यानं समाजासाठी काही ना काहीतरी करायला लागतं. आणि हे केलं तरच खऱ्या अर्थानं समाज परत तुम्हाला काहीतरी देण्याच्या मानसिकतेत येतो. आज जे आपण शिराळा विधानसभा मतदारसंघामध्ये चित्र बघायला लागलेलं आहे, प्रतापराव पाटील काका, आदरणीय बाजीराव पाटील साहेबांचे सुपुत्र आणि सहकार बोर्डाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष सुद्धा इथं उपस्थित आहेत. त्यांनी सुद्धा आपल्याला मला वाटते अमित शहा साहेबांच्या सभेमध्ये जाहीर पाठिंबा व्यक्त केला, ते सुद्धा इथं उपस्थित आहेत. आणि म्हणून मला तुम्हाला माझ्या कार्यकर्त्या बंधू भगिनींना सांगायचंय की मी सुद्धा 27-28 वर्ष एक समिधा जशी जळती एका आवृत्तीमध्ये, तशा पद्धतीनं मी सुद्धा समर्पण केलेलं आहे. मी सुद्धा सर्वसामान्य माणसांसाठी अहोरात्र कष्ट केलेलं आहे. जर समजा करंगलीच्या गुंडगेवाडीमध्ये दिवाळीच्या पहाटे आग लागली असेल तर त्या दिवशी 4 वाजता जाणारा मी सुद्धा सत्यजित देशमुख होतो, हे आपण विसरू नका. त्या असणाऱ्या त्या आमच्या जळलेल्या घरातील आमच्या सहकार्यांना मदत कशी करता येईल, त्यांना घरकुल कशी मदत देता येईल, यासाठी प्रयत्न करणारी आमची ही टीम होती. आणि त्याचबरोबर त्या आमच्या विधानसभा मतदारसंघामधल्या कुटुंबातील कुठल्याही सदस्याला कधीही कुठल्याही पद्धतीची इडापिडा झाली, काही अडचण झाली, व्यथा आली, तर ती व्यथा सोडवण्यासाठी सुद्धा सदैव तत्पर आपण राहिलो. म्हणून जनता म्हणते की आता सगळ्यांचे आपण अनुभव घेतलेले आहे. आपल्यासाठी श्रमणारा, आपल्यासाठी कष्ट करणारा, कुठलेही पद न मिळता सातत्यानं आपल्यासाठी राबणारा आपला सत्तूभाऊ कोणत्या परिस्थितीत विधानसभेमध्ये जायला पाहिजे, हे ह्यातनं एक सार्वजनिक अशा पद्धतीचा निर्धार हा निर्माण झालेला आहे. ही सोपी बाब नाही. तुम्हाला साधं उदाहरण सांगतो. अमित शहा साहेबांची जी सभा झाली परवा 8 तारखेला, मी अक्षरशः गर्भगृहीत झालो होतो. मी आणखीन सम्राट बाबा आम्ही 1-2 प्रचाराच्या फेरी करत होतो. त्या दरम्यान मला दिल्लीवरनं फोन आला की असं अमित शहा साहेबांची सभा 8 तारखेला सकाळी 11 वाजता शिराळ्यामध्ये त्यांनी आयोजित करण्याच्या संदर्भातला आदेश दिलेला आहे. आता तुम्ही मला सांगा, आपला भाग हा शेतीप्रधान, आपल्या भागामध्ये दूध दुभती गायी म्हैशी जनावर, आपल्या भागामध्ये सुगीचा काळ, या काळामध्ये 11 वाजता माणसं जमतील का? अगदी प्रामाणिकपणे सांगा. जरी तुम्ही पुण्यामध्ये राहत असला तरी पण आपल्या गावाकडं 11-12 वाजता माणसं जमत नाही. सभा घ्या सभा घ्या सभा घ्या म्हणलं की 5 ते 7च्या दरम्यान, म्हणजे जसं जुन्या काळामध्ये मॅटिनी शोला एक वेगळी किंमत असायची, तसं तुमच्या काळात मॅटिनी शोला फार एक डिमांड असायचं. तसं 5 ते 9 हा काळ म्हणजे पुढाऱ्यांची सभा घेण्यासाठी परवडीचा काळ. कारण का प्रत्येक जण आळत झाडत कोणता भाव खाते, काय करते, येते, बसते, ऐकते, तिथंच त्या निमित्तानं स्वतःचं मत तयार करते, कोणतरी काहीतरी वेगळं बोलते, निघून जाते. अमित शहा साहेबांची सभा त्या 1.5 दिवसात जी आपल्या सर्व जनतेनं सक्सेसफुल केलेली आहे, यशस्वी केलेली आहे, हीच खऱ्या अर्थानं उद्याच्या आपल्या निवडणुकीची यशाची नांदी आहे असं म्हणलं तर काय वावगं ठरणार. प्रचंड मोठ्या पद्धतीचा जनसमुदाय निर्माण झाला होता. मग आता काही लोकांची द्राक्ष आंबट असतात, मग आंबट द्राक्ष जी आहेत ती आंबट द्राक्ष खात 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 त्यांनी काही दाखवायचा प्रयत्न केला. ज्या वेळेस अमित शहा साहेब आले आणि ज्या वेळेस नॅशनल टीव्ही समोर असणारा तो अलोट अशा पद्धतीचा जनसागर दिसला, त्यावेळेस त्यांचे जे दात आहेत ते त्यांच्या घशामध्ये कधी गेले हे सुद्धा त्या लोकांना कळालं नाही. आणि म्हणून मला या कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगावं असं वाटतं की ही जनता जी आहे ही पब्लिक है, ये पब्लिक सब जानती. पब्लिकला हे सगळं माहित आहे की आज या निवडणुकीमध्ये यश कोणाला द्यायचं. ज्याच्याकडे सगळं आहे, ज्याच्याकडे यंत्रणा आहे, ज्याच्याकडे व्यवस्थापन आहे, पण ज्याच्याकडे प्रेम नाहीये त्याला द्यायचंय का? ज्याच्याकडे प्रेम आहे, ज्याच्याकडे वेळ आहे, ज्याच्याकडे देण्यासाठी आणि देऊन सातत्यानं सेवा करण्यासाठी ज्याची आत्म्यातनं इच्छा आहे त्याला द्यायचंय, हे जनतेनं ठरवलेलं आहे. हे सहकार्यानं मला तुम्हाला आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगायचं. आणि म्हणून तुम्ही सगळी मंडळी, आज माझी विनंती तुम्हाला आहे की एक विजन घेऊन आपण इथनं पुढे पुढे जायला पाहिजे. आपल्या
मनोगतामध्ये बाबा बोलले त्या पद्धतीने आज इथं गर्दी का जमलेली आहे तर पिंपरी चिंचवड आणि परिसरामध्ये उद्योग फार वाढले. आयटी क्षेत्रामध्ये काही मुलं काम करतायत, काही टाटा सारख्या कंपन्या असतील, अन्य असणाऱ्या तुमच्या बजाज सारख्या कंपन्या असतील, त्यामध्ये मुलं काम करायला लागलेले आहेत. पण आपल्या गावामध्ये सुद्धा तशाच पद्धतीचे उद्योग उभा करण्याचं स्वप्न आपण कधी उराशी बाळगणार हा प्रश्न हा मला सुद्धा सातत्यानं भेडसावतो. आणि जो राजकारणी हे पहा, तुम्हाला मी खरं सांगतो, मी अमित शाह साहेबांच्याकडे ज्यावेळेस बोलायच्या संदर्भातली अनुमती मागितली त्यावेळेस मी त्यांना हे पण सांगितलं होतं, जशी आमच्यासाठी नागपंचमी आमच्या जिव्हाळ्याचा आणि आमच्या असणाऱ्या धार्मिक प्रतिष्ठेचा विषय आहे, तशीच आमच्या बेरोजगार तरुणांना भेडसावणारी बेरोजगारीची समस्या सुद्धा तेवढीच तीव्र आहे. त्यासाठी सुद्धा 2 शब्द तुम्ही बोलणं गरजेचं आहे. आणि मला वाटते त्यांनी त्यांच्या मनोगतामध्ये पुस्तकचा उल्लेख केला. बाबा तो बाबा असा होता की काही झालं तरी पण 10,000 मुलं त्यानिमित्तानं रोजगाराच्या माध्यमातून शाश्वत अशा पद्धतीनं ते त्यामध्ये अंतर्भूत होतील अशा पद्धतीची इंडस्ट्री आपल्या पुढच्या काळामध्ये आणण्याच्या संदर्भातला अभिवचन